निलेश घायवळच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली आहे। निलेश घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस पोलिसांनी बजावलेली आहे। पुणे पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता घायवळच्या परदेशामधून मुसक्या आवळून भारतामध्ये आणणं शक्य होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, निलेश घायवळ हा सध्या फरार आहे आणि त्याची अडचण आता वाढणार आहे, कारण निलेश घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे। तर ब्ल्यू कॉर्नर नोटीस नेमकी काय असते पाहूयात आपण। तर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना सदस्य राष्ट्रांना गुन्हेगारीशी संबंधित माहितीची देवाणघेवाण करायला मदत करणारी सूचना असते। एखाद्या व्यक्तीचा गुन्हेगारी रेकॉर्ड पडताळणं आणि त्याचा शोध घेणं त्यामुळे शक्य होतं। फौजदारी आरोप दाखल करण्यापूर्वी ही नोटीस जारी केली जाते। फौजदारी आरोप तर याचा वापर गुन्हेगारांना पकडण्यासाठी किंवा त्यांची ओळख पटवण्यासाठी केला जातो। सदस्य देशांमधील पोलीस दल गुन्हेगारीशी संबंधित महत्त्वाच्या माहिती ही साठवू शकते, त्याचबरोबर देवाणघेवाण करू शकते। एखाद्या व्यक्तीचा गुन्हेगारी इतिहास आणि ठिकाण पडताळता येतं। फौजदारी आरोप दाखल होण्यापूर्वी ही नोटीस जारी केली जाते। सदस्य देशांमध्ये प्रवास करणाऱ्या संबंधित व्यक्तीला थांबवून अटक केली जाऊ शकते।